मध्ये। तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण स्पेशल दिवशीच माझे ब्लॉग येतात। असा ब्लॉग स्पेशल का आहे तर आज आहे हरतालिका। तुम्हाला माझ्या या लुक वरून गेटअप वरून कळलंच असेल। मी आता जस्ट हेअर वॉश केलेला आहे, छानशी मेहंदी काढलेली आहे 2 दिवसापूर्वी। तर खूप सुंदर अशी पायांवर हातांवर मेहंदी काढली आहे। जर का तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर नक्कीच तुम्ही बघितलेलं असेल। जर नसेल बघितलेले माझे मेहंदीचे व्हिडिओ आणि डिटेल्स वगैरे तर नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा। निकिता महाले मोरे हे माझ्या इंस्टाग्रामच्या मेन हँडलचं नाव आहे। आणि दुसरं इंस्टाग्राम हँडल जे आहे ज्यात मी पूजा रिलेटेड सगळं घराचं सगळं काही सजावटीचे व्हिडिओ टाकत असते, नाव आहे निकिता मिनी ब्लॉग्स। तर नक्की तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक्स असतील तर तिथे तुम्हाला माझे अपडेट्स मिळतील। त्यानंतर आज सुंदर असा कोरा हा ड्रेस वेअर केलेला आहे। खूप दिवसापासून हा ड्रेस आणलेला होता बट मुहूर्त लागत नव्हता घालण्यासाठी। सो आज छानसा ड्रेस वेअर केलेला आहे, थोडा ग्रीन टिंट आहे आणि डार्क मेहंदीवर मला डार्क ड्रेस नको होता। सो एकदम छान असा प्रॉपर कॉम्बो रेडी झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला माझा गळा मोकळा वाटत असेल तर शूट साठी ना हे गोल्डचं मंगळसूत्र नेहमी काढून ठेवावं लागतं। सो आता पुन्हा मी घालणार आहे आणि हे पुन्हा पुन्हा काढते घालते, त्यामुळे ना याचं जे हुक आहे ते खराब होऊन जातं। तर तरी मी जाड हुक बनवलंय, सो म्हणून ते टिकून आहेत गेल्या 1 वर्षापासून। नाही तर प्रत्येक वर्षी मला ते बनवावं लागायचं। तर छान असं हे मंगळसूत्र, आजच्या दिवशी मंगळसूत्र, मेहंदी, पूर्ण जो श्रीचा शृंगार आहे, हिरव्या बांगड्या, याला खूप खूप महत्व आहे आणि या सगळ्या गोष्टी मला फॉलो करायला मनापासून आवडतं। सो अशा पद्धतीने मंगळसूत्र मी उलट वेअर केलेलं आहे। तर अशा पद्धतीने आता मी मंगळसूत्र वगैरे सगळं घालून रेडी आहे। तर आजच्या ब्लॉगचा सगळ्यात महत्त्वाचा प्लॅन ते म्हणजे मला ना गेल्या 2 श्रावण सोमवार जे आहेत, तुम्हाला माहीतच असेल माझे ब्लॉग झाले नाही कारण 3रा श्रावण सोमवार होता तेव्हा मला पिरियड्स होते आणि जो 4था श्रावण सोमवार होता तेव्हा मी गावी गेलेले। सो त्यामुळे माझे दोघंही श्रावण सोमवारचे इतकं छान प्लॅनिंग केलेलं आणि साड्या पण मी घेऊन ठेवलेल्या पूजेसाठी। सगळा माझा प्लॅनिंग जो आहे तो फ्लॉप झालेला आहे। सो त्यामुळे आता आज हरतालिका आहे आणि जे मला करायचं होतं 2 श्रावण सोमवारपैकी जे 3रे श्रावण सोमवारी करायचं होतं ते म्हणजे मी आता बेलाचं झाड आणलेलं आहे माझ्या बाल्कनीमध्ये। खूप सुंदर आणि मोठं बेलाचं झाड मी आणलेलं आहे कारण मी दर आठवड्याला सोमवार करते, माझे नेहमीचे सोमवार आहेत। सो त्यामुळे मग मला बेलाचं झाड हवंच होतं की बेल नाही मिळाले तर पटकन झाडावरचं घेऊन मी महादेवाला वाहू शकते। सो त्यामुळे मग मी बेलाचं झाड घेतलेलं आहे आणि बेलाच्या झाडाच्या कुंडीत मला शिवलिंग बनवून त्याची पूजा करायची आहे कारण हरतालिकेच्या दिवशी आपण सगळी पूजा करतो बट ती जे मातीचे रेतीची ही असते शिवलिंग जे आपण बनवतो, मीही बनवणार आहे। तर आज प्रदोष काळापर्यंत पूजा चालणार आहे म्हणून आरामात मी पूजा वगैरे करणार आहे कारण सगळं माझ्याकडून एकटीकडून अजिबात हँडल होत नाही। तरी मी वेळेत वेळ काढून करते। आता फक्त माझ्याकडे पाऊण तास आहे, त्या पाऊण तासात पटापट मला बेलाच्या झाडाची पूजा, त्यात शिवलिंग बनवायची आहे। खूप छान छान शॉर्ट्स तुम्हाला बघायला मिळतील आजच्या ब्लॉग्स मध्ये। चला तर मग आपण आता ती तयारी करूयात आणि बेलाच्या झाडामध्ये शिवलिंग बनवूयात। त्यानंतर मग दुपारी माझी जी आजच्या पूजेची तयारी आहे ती सगळी करणार आहे। तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी बाल्कनीत आल्यानंतर बाल्कनीत जे कपड्यांचं स्टँड वगैरे आहे ते सगळं मी साईडला करून घेतलं। छानशी माझी बाल्कनी जी आहे ती क्लीन करून घेतली। क्लिनिंग झाल्यानंतर छानसं पुसून घेतलं आणि मग मी बेलाचं जे झाड आहे ते ठेवलेलं आहे। तर बेलाच्या झाडावर ना मला 2-3 दिवसापासून बारीक बारीक मुंग्यांसारखे किडे दिसले 2-3। तर आता मी ते सगळं चेक करून क्लीन करून घेणार आहे। असंही माझा प्रत्येक झाडावर रोज हात असतोच, उठल्या उठल्या मी सगळे झाडं चेक करत असते। तर सगळ्यात आधी ते क्लीन वगैरे करून घेणार आहे, किती नवीन पानं आले काय ते, आणि अजून एक सरप्राईज आहे माझ्या बेलाच्या झाडाचं, तेही तुम्हाला सांगणार आहे। तर बाल्कनीत आल्या आल्या सगळ्यात आधी किती फुलं आले हे मला बघण्याची सवय आहे आणि इथे सुंदर असं व्हाईट कलरचं जास्वंद जे सगळ्यात मोठं आहे, आपल्या तळ हातापेक्षा सुद्धा मोठं आहे। तर हे असे 2 फुलं आलेले आहेत आणि हे बरोबर महादेवाच्या काही विशेष दिवशी आणि सोमवारी तर येतातच येतात। महाशिवरात्रीला आलेलं, पुन्हा आता हरतालिका आहे आणि आज तर डबल आलेले आहेत 2 हरतालिकेच्या पूजेसाठी। तर खूप सुंदर असे व्हाईट जास्वंदी मी लावलेले आहे। यात छोटी जास्वंदी पण मी लावलेली आहे व्हाईट कलरमध्ये। आणि आता आहे आपल्या गणपती बाप्पांचा सीझन, दिवस आता सुरू होत आहेत। तर गणपतीसाठी तर भरपूर असे जास्वंदाचे फुलं डेली येतील 5 ते 6। भरपूर वेगवेगळ्या कलरचे जास्वंदीचे फुलं सुद्धा येत असतात।
तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आज बाल्कनीतले सगळे फुलं वगैरे बघून घेतले आणि त्यानंतर मग मी पुन्हा बेलाच्या झाडाकडे आलेली आहे आणि माझ्या बेलाच्या झाडाला 5 बेलपत्र आलेली आहेत। असं म्हणतात की भाग्यवंताच्या घरी हे 5 बेलपत्र येतात। तर आता ही पूर्ण फांदी जी आहे ती 5 बेलपत्रांची आहे। मला इतकी एक्साइटमेंट आहे ना या 5 बेलपत्र आल्यापासून। मी रोज बघते आज किती वाढले, उद्या किती वाढले, किती नवीन येणार आहेत। तर मैत्रिणींनो, जसं की तुम्ही मेहंदी बघतच आहात, आता मेहंदीचा क्लोजर लुक तुम्हाला दाखवते, कारण बऱ्याचशा मैत्रिणी मला विचारतील की मेहंदी कुठून काढली, कुठला कोण वापरला। तर अल्तमश आणि अप्शा हे 2 नावाचे कोण आहेत वेगवेगळे, तर ते माझ्या मेहंदी आर्टिस्टनेच आणलेले। तर अशा पद्धतीने हे कोण इतके रंगतात, याचा कलर जो आहे तो 3rd डेला खूप जास्त येतो आणि तुम्ही बघू शकता। तर माझी जी मेहंदी आर्टिस्ट आहे ती नाशिकमधून आहे। जर बऱ्याचशा मैत्रिणी नाशिकच्या पण आहेत माझ्या सबस्क्रायबर्स, तुम्हाला सुद्धा तुमच्या स्पेशल ऑकेजनसाठी जर का मेहंदी आर्टिस्ट हवा असेल आणि तो अतिशय प्रो तुम्हाला हवा असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या मेहंदी आर्टिस्टकडनं काढून घ्या। तिचं नाव आहे अंजुम मेहंदी आर्ट, नावाचं पेज पण आहे आणि तिचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। त्यानंतर पायांवर तुम्ही बघू शकतात किती सुंदर अशी मेहंदी काढलेली। त्यानंतर आज आपली हरतालिका आहे, सो मी 2-2 जोडवी घातलेली आहेत। खूप छान वाटतं मला हा सगळा शृंगार करायला आणि अशा या सौभाग्याच्या दिवशी तर केलंच पाहिजे। बऱ्याचशा जणी आता हे सगळं विसरत चाललेले आहेत, पण ह्या ज्या गोष्टी आहेत यांचं वेगळं महत्त्व आहे आपल्या आयुष्यात। जुन्या लोकांनी ज्या काही गोष्टी बनवून दिलेल्या आहेत त्याच्या मागे तरी काहीतरी अर्थ असेल आणि अशा अर्थपूर्ण गोष्टी करायला मला फार आवडतं। त्यानंतर आज आपल्या महादेवांचा वार आहे, सो व्हाईट कलर घेतलेला आहे, हे फर मटेरियल घेतलेलं आहे। त्यावर बेलाचं झाड मी ठेवणार आहे आणि बेलाचं झाड मी मुद्दाम व्हाईट कुंडीमध्ये लावलेलं आहे, कारण जेवढे पण रॅकमध्ये माझ्या कुंड्या आहेत त्या कलरफुल आहेत आणि खालच्या सगळ्या व्हाईट मी ठेवलेल्या आहेत। ते मला नेहमी सवय आहे सॉर्टिंग थीमनुसार गोष्टी करणे, तर तसं तुम्ही म्हणू शकतात। त्यानंतर मग आता बेलाच्या झाडामध्ये या कुंडीत कुठे काही घाण कचरा वगैरे असेल ते सगळं मी काढून घेणार आहे आणि व्यवस्थित क्लीन करून मग तिथे छानशी अशी पिंडचा आकार आपल्याला कोरायचा आहे, कारण प्रॉपर शिवलिंग तर मला त्यात बनवता येणार नाही। सो म्हणून त्याच मातीला वापरून मी छान अशी शिवलिंग कोरून घेणार आहे। त्यानंतर मग हे जे फुलं माझ्याकडून हातात म्हणजे त्या फुलाच्या पाकळ्याच गळून पडल्या, 2-3 दिवस जुनं झालेलं गुलाबाचं फूल, तर मग त्या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या उचलून मग मी साईडला डेकोरेट करून घेतलेलं आहे आणि व्हाईटवर त्या पिंक कलरच्या पाकळ्या तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसत आहेत। तर असं छोटं मोठं डेकोरेशन मी नेहमी करत असते। तुम्ही माझ्या जुन्या सबस्क्रायबर्स असाल तर तुम्हाला माझे हे सगळे काही ज्या मी गोष्टी करते माहीतच असतील। त्यानंतर मैत्रिणींनो, आता जिथे एक्स्ट्रा वगैरे काही आहे ते सगळं काढून नंतर सगळं व्यवस्थित असं मांडणी करून घेतलेली आहे। पूजेचे ताटं वगैरे मी आणलेले आहेत आणि सकाळी उठल्या मस्त मी अंशूला सोडून आले स्कूलला आणि माझा मी टाईम असताना मग मी ही पूजा अगदी निवांत केली। तर आधी झाडाला मी मस्त हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे, झाडाला छान ओवाळून घेतलेलं आहे, धूप दीप लावलेली आहे, अगरबत्ती लावलेली आहे, तुपाचा दिवा मी लावलेला आहे आणि छानशी झाडाची पूजा जी आहे ती करून घेतलेली आहे। त्यानंतर ना मी इथे छानशी शिवलिंग जी आहे ती बनवलेली आहे, कोरून घेतलेली आहे आणि ही शिवलिंग बनवता माझ्या बालपणीच्या आठवणी ज्या आहेत त्या जाग्या झाल्या। त्या कशा, आता मी ते तुम्हाला थोडक्यात स्टोरी सांगणार आहे। इंस्टाग्रामलाही मी सांगितलेली आहे। तर मैत्रिणींनो, जेव्हा मी 12 वर्षाची होती तेव्हा मी भगवान शंकराच्या सेवेला सुरुवात केली आणि भगवान शंकरांची सेवा जी आहे ती पिंपळाच्या सेवेपासून सुरू झाली। तर आमच्या घरी गावी जेव्हा मी आजीच्या घरी राहत होते तेव्हा
पिंपळाचं झाड होतं घराच्या उजव्या साईडला आणि तिकडून येणारे जाणारे साधू संत रस्त्याने ते नेहमी तिकडे यायचे. खूप साऱ्या गायी त्या झाडाखाली बसत राहायच्या आणि भरपूर असे साधू संत येऊन सांगून जायचे की ह्या झाडाखाली महादेवाची पिंड आहे, ह्या झाडाची तुम्ही जितकी सेवा कराल तितकं तुम्हाला फळ मिळेल आणि ह्याच नाही तर भरपूर अशा पिंपळाच्या झाडांची तुम्ही सेवा कराल तर तुम्हाला फळ मिळेलच. बट हे झाड वेगळं आहे, या झाडाखाली महादेवाची पिंड आहे आणि तुम्ही याची पूजा करा म्हणजे करा. इथे खूप काही पॉझिटिव्हिटी आहे या झाडाजवळ. तर मग मी तेव्हा खूप लहान होती, मग मला ते खूप छान वाटलं की आता इथे देव आहे, मग आपण त्या देवाची पूजा करायला पाहिजे. म्हणून मी त्या झाडाचं खोड नेहमी धुत राहायची आणि त्यावर वेगवेगळे शुभचिन्ह काढायची. कधी देवीचे पावलं काढायची, कधी स्वस्तिक, तर कधी ओम काढायची. म्हणजे माझ्या बालमनात जे यायचं मी ते तिथं देवाचं करत असायची. आणि त्यानंतर मग तिथे मी झाडू मारणार, छान असं सडा टाकणार, रांगोळी टाकणार आणि माझ्या आजीचं खूप मोठं बगीचा होता, त्यातले सगळे फुलं तोडून मी तिथे छान छान असं सजवायची. आणि आधी नाही का आपण झाडांजवळ दिवा लावायचा असेल तर विटांचं छोटं घर करायचो, तर तसं मी 3 विटांचं छोटंसं घर करायची आणि त्यात एक मातीच्या दिव्या पंती लावायची. तर मला ना या गोष्टीने खूप आनंद मिळायचा. अगरबत्त्या वगैरे मी तिथे लावायची आणि खूप प्रसन्न पण वाटायचं. ते 7 वाजेला माझा टायमिंग होता. मी अंधार झालं म्हणजे दिवा लावणारच, कितीही अंधार असो मी तिथे जाणार. पाऊस असेल तेव्हा पण मी तिथे जात होते. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी बेलाच्या झाडाची सुंदर अशी पूजा केली, अभिषेक केला, दुधाने पाण्याने छानसा अभिषेक केला आणि अशी ही पूजा केली. तर मैत्रिणींनो, मी आता छान अशी रेडी झालेली आहे आणि आज मी प्युअर व्हाईट आज वेअर करत नाही असं ऐकलेलं होतं. सो त्यामुळे रेडचा मिक्स मॅच आणि त्यानंतर हा रेड कलरचा शेला मी आज वेअर करणार आहे. तर खूप छान अशी रेड आणि व्हाईट कलरची साडी, मला ही माझ्या मम्मीने दिलेली साडी आहे. सो छानशी ही साडी मी आज वेअर केलेली आहे आणि आता पूजेची तयारी सगळी झालेली आहे. आणि आजचं विशेष म्हणजे मी ही जी पूजा आहे ही पूजा मी करणार आहे बाल्कनीमध्ये, कारण काहीतरी मला वेगळं हवं होतं. कारण नेहमीच देवापुढे नेहमीच मंदिरामध्ये करतो, देवघरामध्ये करते, तर आज मी गॅलरीत करणार आहे. खूप छान पूजा मांडलेली आहे. चला मी आता तुम्हाला सगळं दाखवते. प्लस तुम्हाला आजचा माझा सुंदर सिंपल लुक कसा वाटला नक्कीच सांगा. आजचं हे सुंदर असं मंगळसूत्र आहे जे मी ऑफलाईन घेतलेलं आहे. तर हे मंगळसूत्र आणि छान असे व्हाईट कलरचे मोत्यांचे कानातले घातलेले आहेत आणि सिंपल सोबर सुंदर अशी बेंगॉली टचवाली साडी वेअर केलेली आहे. ब्लाऊज पण बेंगॉली आहे. सो चला व्हिडिओ स्टार्ट करूया, पूजेला आपण सुरुवात करूया. चला तर मैत्रिणींनो, बेलाच्या झाडाची पूजा झाली तर आता करायची आहे आपली आजची हरतालिकेची विशेष पूजा. तर इथे मी शिवलिंग वगैरे मातीची सगळं मांडून झालेलं आहे. पार्वती आणि सखी यांच्या मूर्त्याही लावलेल्या आहेत आणि इतक्या सुंदर अशा मंगलमय प्रसन्न वातावरणामध्ये, थोडं पावसाचं वातावरण आहे, इतक्या सुंदर अशा या वातावरणात मी प्रदोष काळात छानशी पूजा करणार आहे. तर खूप आनंद होतो ह्या गोष्टींचा मला. आणि शिवलिंगाजवळ आपण गणपती पण बनवतो ना, तर सुपारीची पण पूजा करतो, म्हणून एक फूल पण मी गणपतीसाठी घेतलेलं आहे. त्यानंतर मग पूजेला इथे बसलेली आहे आणि सगळ्यात आधी समया प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत, कारण कुठल्याही पूजेची सुरुवात दिव्याने करतात. तर मी काही कुठला मोठा पंडित किंवा ब्राह्मण नाही आहे किंवा वेदांचा अभ्यासही मी काही केलेला नाही आहे, बट मला पूजा करायला आवडतं आणि ती माझ्या पद्धतीने मी करत असते. तर अशा पद्धतीने समया वगैरे लावल्या, दिवे लावून घेतलेले आहेत. तुपाचा दिवा तुम्ही बघू शकतात लावलेला आहे. थोडेसे बेलपत्र, थोडे फुलं, थोडी पत्री, हरतालिकेला जी पूजा मार्केटमध्ये मिळते ती आणलेली आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे. त्यानंतर टिकली, बांगडी असा शृंगार घेतलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी मी आजचं जी छोटी शॉर्टकट आणि माझ्या पद्धतीने ही पूजा करणार आहे. अतिशय म्हणजे प्रॉपर हरतालिकेची पूजा ब्राह्मण लोक जी करून घेतात तशी ही पूजा नसेल. अगदी साधी मनोभावे माझ्या पद्धतीने मी केलेली आहे. आणि देवाला कुठल्याही नियमांचं बंधन नाही आहे पूजेमध्ये. आपला फक्त भाव चांगला असला मनात तर कुठलीही पूजा ही पूर्णपणे देवाला लागू होत असते. त्यात देव असं म्हणतच नाही की तुम्ही नियमांमध्येच माझी पूजा करा. तर मी इकडे छानसा सुपारी, तांदूळाच्या रासवर सुपारी ठेवलेली आहे गणपती म्हणून आणि तिची पूजा करून घेतलेली आहे. पानावर मी सगळं काही हळकुंड वगैरे ठेवून घेतलेलं आहे, त्याची पूजा केलेली आहे. त्यानंतर पार्वती आणि सखी यांची पूजा केलेली आहे. तर हे सगळं छानसं हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करून आता छान ही शिवलिंग जी आहे ती पांढऱ्या फुलांनी सजवणार आहे. तर मैत्रिणींनो, आता जाणून घेऊयात हरतालिकेचे महत्त्व. तर हे मुख्यत्वे विवाहित स्त्रियांनी अखंड सौभाग्य
पतीचे दीर्घायुष्य आणि कुमारिकांसाठी चांगल्या वराची प्राप्ती यासाठी आहे। हे व्रत माता पार्वती व भगवान शिव यांच्या प्रेमाचे प्रतीक आहे आणि या दिवशी निर्जल राहून त्यांची पूजा केली जाते। तर हरतालिका या व्रताचे मुख्य महत्त्व काय आहे तर बऱ्याचशा जणींना माहीत नसेल म्हणून सांगते। तर अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी हे व्रत मोस्टली केले जाते। विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हरतालिकेचे हे व्रत करतात। त्यानंतर अविवाहित मुलींना चांगला आणि सुयोग्य वर मिळावा यासाठी हे व्रत करतात। त्यानंतर हे जे व्रत आहे शिव पार्वतीचे प्रतीक आहे। हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या अतूट प्रेम आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते। धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व सुद्धा या व्रताचे आहे। हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे आणि पवित्र व्रत आहे जे भक्ती, श्रद्धा आणि संयम दर्शवते। स्त्री शक्तीचे पण प्रतीक आहे। हे व्रत स्त्री शक्ती आणि तिच्या समर्पण भावनेचेही प्रतिनिधित्व करते असे मानले जाते। तर हे व्रत कोणी करावे? हे व्रत विवाहित स्त्रिया आणि कुमारिका, अविवाहित मुली करू शकतात। ज्या महिला गर्भवती किंवा अस्वस्थ आहेत त्यांनी आरोग्य लक्षात घेऊन हे व्रत न करणेच चांगले। तर आता हरितालिका म्हणजे काय? तर हरितालिका या शब्दाचा अर्थ हरित म्हणजे हरण आणि आलिका म्हणजे मैत्रीण, म्हणजेच मैत्रिणीचे हरण करणे होय। या संपूर्ण घटनेमध्ये पार्वती मातेच्या सखीचे खूप मोठे योगदान होते। म्हणून हरतालिकेच्या दिवशी शिव पार्वती सोबत त्यांची सखी यांची सुद्धा पूजा केली जाते। तर हरतालिका व्रत कथा हरतालिका तीज असंही म्हटलं जातं। एक दिवस भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते। माता पार्वती यांनी भगवान शंकरांना विचारले, सर्व व्रतांमध्ये चांगले व्रत कोणते ज्यामध्ये कष्ट कमी परंतु त्याचे फळ पुष्कळ असे? एखादे व्रत असेल तर मला नक्कीच सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हे मला सांगा। तेव्हा भगवान शंकर माता पार्वतीला म्हणाले, जसा नक्षत्रांमध्ये चंद्र श्रेष्ठ, ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ असे व्रत आहे। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याचं पुण्याने तू मला प्राप्त झालीस। हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला येते। तर आता बऱ्याचशा जणी विचारतील हरितालिकेच्या पूजेचे विसर्जन कधी आणि कसे करावे? तर हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? तर हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी गोड नैवेद्य तयार करावा आणि पूजेच्या ठिकाणी शिव, पार्वती आणि सखी यांना नैवेद्य दाखवावा। काही ठिकाणी शिव पार्वतीला तांदूळ आणि मुगाच्या डाळीच्या खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो। सर्व सुहासिनींना हळदी कुंकू द्यावे। देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर आपण उपवास सोडावा आणि पाटावरील पूजेचे सर्व साहित्य नदीमध्ये विसर्जन करावे। तर अशा पद्धतीने आपल्याला विसर्जन करायचे असते आणि हा उपवास काकडीने सुटत असतो। तर मैत्रिणींनो, ही होती हरतालिकेची थोडक्यात माहिती। तर बऱ्याच ठिकाणी हरतालिकेच्या दिवशी लाल, हिरवा असा शुभ रंग वेअर करून ही पूजा करतात। तर काही ठिकाणी पार्वती मातेचं रूप घेऊन पांढरी साडी नेसली जाते। तर मला ना दोघांमध्ये कन्फ्युजन होतं, सो म्हणून मी मोती कलरची साडी आणि तिला लाल कलरचा काठ आणि पदर, तर अशी साडी आज वेअर केली। त्यानंतर मी हे पत्री वगैरे पूजा जेही काय आणलेलं होतं, कापसाचं वस्त्र वगैरे, ते सगळं मी आपल्या शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे। आणि नेहमीप्रमाणे बेलपत्र वाहिल्याशिवाय माझी काही महादेवाची पूजा कंप्लीट होत नाही। तर बेलपत्र मी वाहिलेले आहेत, 108 नाही पण मी हवे तेवढे वाहिले होते। त्यानंतर पार्वती देवीला गजरा आणि पार्वती सखी तिला सुद्धा मी छानसा गजरा लावला। त्यानंतर मग गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य, त्यानंतर मग बांगडी, टिकली, सगळं काही ओटी तिथे मी ठेवली। आणि ना मला ही जागा थोडी कमी पडत होती पण तरीही मी त्यातल्या त्यात थोड्यात थोडं का होईना चांगला करण्याचा प्रयत्न केला। आणि घरच्या घरी ही तिसऱ्यांदा पूजा मांडते पण ही माझ्या पद्धतीने पूजा आहे। मी पुन्हा एकदा सांगते, मी कुठल्याही वेदांचा अभ्यास केलेला नाहीये आणि मला लहान मुलगा घरात मी एकटीच असते, मला बाहेर पूजेला जाता येत नाही। तर म्हणून हा सगळा अट्टहास असतो घरच्या घरी छान आणि निवांत आपल्या वेळेनुसार पूजा करायची। तर ह्यावेळेस प्रदोष काळापर्यंत आपण पूजा करू शकत होतो असं मी बघितलेलं, त्यामुळे मग मी प्रदोष काळात ही छानशी पूजा केलेली आहे। बाहेर वातावरण छान आहे, पाऊस पडून गेल्यानंतरची थंडगार हवा, त्यात दिव्यांची ऊब, खूप सुंदर आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण माझ्या बाल्कनीत झालेलं। त्यानंतर गुलाबाचे छान छान असे फुलं मी वाहिलेले आहेत आणि अजून सुशोभित केलेलं आहे माझ्या पद्धतीने। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी छानशी अशी हरतालिकेची पूजा केली। तुम्हाला आवडलेली असेल तर मला नक्कीच सांगा कशी वाटते आजची पूजा वगैरे सगळं काही। आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तो ठेवायला मी विसरलेली होती,
नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग माझी ही जी पूजा आहे ती अशा प्रकारे संपन्न होत आलेली आहे। तर खूप जागा कमी पडत होती, तुपाचा दिवा मी पुढे घेतला आणि गूळ खोबऱ्याचा जो नैवेद्य आहे तो दाखवला। त्यानंतर गुलाबाचं एक छानसं फूल तिथे चढवलं आणि प्रत्येक पूजेमध्ये फळ हे लागतंच, तर फळाचा सुद्धा नैवेद्य या ठिकाणी मी चढवलेला आहे। अशा पद्धतीने साधी भोळी आणि अगदी मनापासून अंतर्मनातून मी केलेली ही पूजा आहे आणि मला माहीत आहे भगवान शिवशंकर हे भोलेनाथ आहेत। त्यांच्या भक्ताने साध्या भोळ्या मनाने जशी पूजा केली तशी ते स्वीकारतात आणि जर या पूजेमध्ये काही चुकीचं झालेलं असेल तर ते भगवान शंकर मला समजून घेतील आणि माफ करतील। तर अशी ही मनोभावे आणि शुद्ध अंतकरणाने केलेली ही माझी पूजा आहे। तर असं सगळं काही होतं आजच्या दिवसाचं। तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच सांगा मैत्रिणींनो। आता छान क्लोजर लुक बघा। नमस्कार मैत्रिणींनो, तर आता झालेली आहे आपली सुंदर अशी हरतालिकेची पूजा आणि खूप काय अशी शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली पूजा नाहीये। अगदी इझिली सोपी जशी मला वाटते, जसं मला आलं त्या टाईपमध्ये केलेली आहे। मी नाही कुठल्या पुराणांचा अभ्यास केलेला आहे किंवा वेदशास्त्र पण मी शिकलेली नाहीये। जे मला वाटतं, जे मला आवडतं आणि जे करून मला सॅटिस्फॅक्शन मिळतं बस ते मी करते। आणि इतकी सुंदर पूजा मी आज केलेली आहे तर मला आतून खूप आनंद होतोय, जे तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकतात। आणि 16 श्रृंगार जे मला खूप आवडतं, जे पार्वती देवीला पण खूप आवडायचं, जी भगवान शंकरांसाठी खूप छान छान असं शृंगार करायची, तसंच मला पण खूप आवडतं। तर मी पण छान असं मस्त व्हाईट साडी वगैरे घालून स्वतः रेडी झालेली आहे। माझ्या घरात आज खूप प्रसन्न वातावरण आहे। घरात म्हणण्यापेक्षा गॅलरीत तुम्ही बघू शकता, मी बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते। चला आता बघूयात गॅलरीतलं वातावरण। छान वाटतंय। मी तुम्हाला माझी फिलिंग जी आहे ती एक्सप्रेस करू शकत नाही, इतकं छान मला वाटतंय। आणि इतकं सुंदर गॅलरीत प्रसन्न असं हे वातावरण, किती सुंदर, किती छान वाटतंय। व्हाईट कलर, त्यात बेलाचं झाड, त्यात ते छान अशी पूजा, त्यात शिवलिंग आणि तो धुपांचा धूर, वाव, हेच माझं सॅटिस्फॅक्शन आहे। हेच मला खूप आवडतं, खूप म्हणजे खूप आवडतं मला। ह्या गोष्टी मनापासून करायला आवडतं। तर असा होता आजचा ब्लॉग।
शॉर्टकट बट छान आणि तुम्हाला आवडेल असा. पूजेचे व्लॉग्स तुम्हाला खूप आवडतात, तुम्ही भरभरून माझ्या पूजा व्लॉग्सला प्रतिसाद देतात. आता तेच फेस्टिवल्स चाललेले आहेत पूजा. तर आज रात्री मी करणार आहे गणपतीचं डेकोरेशन आणि तुम्हाला माहिती आहे गणपतीचं डेकोरेशन हे आदल्या रात्रीच फायनल होतं. सो आज मी स्वतः घरच्या घरी सुंदर असं गणपतीचं डेकोरेशन करणार आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, इंस्टाग्रामला पटापट फॉलो करून घ्यायचंय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडलेला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा, लाईक करा आणि चॅनलवरती बऱ्याचशा मैत्रिणी नवीन आहेत तर प्लीज सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहेत येत्या आठवड्यांमध्ये, महिन्यांमध्ये. सणावारांचे सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल, तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.